We are going to start with 1.4 Big Data, Big Insights आणि त्यामध्ये आइस ब्रेकर्स जे आहेत ते आपण डिस्कस करून घेऊ पहिल्यांदा. तर आइस ब्रेकर्समध्ये पहिलं आहे गिव्ह बिझनेस सजेशन्स टू द रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्री कंपनी फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. वन इज डन फॉर यू. यू हॅव रिसिव्ड डाटा दॅट. आपल्याला डाटा मिळाला आहे त्यावरती आपल्याला सजेशन द्यायचं आहे. त्यामुळं पहिलं जे आहे ते सॉल्व करून दिलं आहे. मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. मुंबई टू दिल्ली जाण्यासाठी जास्तीत जास्त पॅसेंजर्स कुठले फ्लाइट्स प्रिफर करतात तर 7 AM to 9 AM. मग ऑब्वियसली आपलं सजेशन काय असलं पाहिजे तर इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM. 7 ते 9च्या दरम्यान फ्लाइट्सची संख्या वाढवा म्हणजे लोकांची सोय होईल. त्यानंतर मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर UPSC MPSC एक्झाम. UPSC MPSC एक्झामला जर जास्तीत जास्त विद्यार्थी अप्लाय करत असतील, त्याचा अभ्यास करत असतील, परीक्षा देत असतील तर नंबर ऑफ एक्झाम्स पण वाढवल्या पाहिजेत आणि नंबर ऑफ पोस्ट म्हणजे त्या परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यासुद्धा वाढवल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. ओके, हे जर असेल सिच्युएशन तर मग सजेशन काय असलं पाहिजे की कमला नेहरू पार्क शुड बी ओपन फॉर मोर टाइम. मोर फॅसिलिटीज फॉर द पीपल हू कम फॉर मॉर्निंग वॉक शुड बी प्रोवाइडेड there. So many people buy clothes from miracle.com an online shopping site. Okay, suggestion काय असलं पाहिजे की if people buy from that particular site then they should increase the variety of products on their site. They should also start some schemes and discounts. त्यानंतर the viewership on television is more between 8 PM and 10 PM. 8 ते 10 या वेळेत संध्याकाळी, ठीक आहे, जास्त व्ह्यूवरशिप आहे टेलिव्हिजनची. टी व्ही बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर मग काय केलं जाऊ शकतं की त्या पर्टिक्युलर टाईममध्ये काही महत्त्वाचे प्रोग्राम्स, महत्त्वाच्या सूचना असतील सरकारला द्यायच्या वगैरे त्या पर्टिक्युलर टाईममध्ये दिल्या गेल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर आहे प्लीज गेट पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. कॅन यू नेम अ फ्यू. ओके, सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन विचारलं. एक दिलं गेलं फेसबुक आहे तर मग देर आर सो मेनी सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, इंटरनेट इटसेल्फ इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. त्यावरती गुगल आलं, व्हॉट्सॲप आलं, यूट्यूब आलं, लिंक्डइन आहे, इंस्टाग्राम, ठीक आहे, एनिथिंग, स्नॅपचॅट अँड व्हॉट नॉट. दीज आर ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडिंग प्लॅटफॉर्म्स ऑन द इंटरनेट. अलॉंग विथ दॅट आपण इन्फॉर्मेशन कशातून घेऊ शकतो तर बुक्स आहेत, ठीक आहे, इन्सायक्लोपीडिया आहे ज्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन असते. सो डिक्शनरीज आहेत. ओके, एनिथिंग. Now we'll start with the topic big data, big insights. This is the topic. Big data म्हणजे काय? What is big data? Big data is data collected from all over the world. माहिती basically. Data is information. ही सगळी इन्फॉर्मेशन पण खूप जास्त प्रमाणात असलेली त्याला बिग डाटा म्हटलं जातं. आता इज अ रिव्होल्यूशन. देर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. लोकांच्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये क्रांती घडून आलेली आहे आणि ह्या सगळ्या हे होण्यामागं कारण काय आहे तर बिग डाटा आहे. हा जो डाटा आहे जो कलेक्ट केला जातो, बिग डाटा इन्फॉर्मेशन, आपली इन्फॉर्मेशन म्हणजे आता इन्फॉर्मेशन इन एनिथिंग म्हणजे आपलं अगदी काय म्हणता येईल आधार कार्ड जे आहे आपली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारच आहे. हा डाटा जो आहे आपलं फिंगरप्रिंट आहे त्याच्यावरती, आपलं रॅटिना स्कॅन आहे, आपलं नाव आहे, सगळी इन्फॉर्मेशन आपली ही सगळी कुठं झाली? ऑनलाईन झाली. ओके, सो एनिवेअर कुठंही आपल्याला काही काम करायचं असेल तर आधार कार्ड लिंक करायला लागतं म्हणजे आपली सगळी इन्फॉर्मेशन जी आहे त्या पर्टिक्युलर डाटाशी रिलेट व्हायला लागली किंवा कलेक्ट व्हायला लागली त्या पर्टिक्युलर नावावरती. आणि त्यामुळं एनिथिंग वी आर ट्रेसेबल म्हणजे सरकारसाठी आपण ट्रेसेबल असतो. कुठले व्यवहार आपण करतो, जसं आपलं हे आहे कुठलं कार्ड, व्हॉट कार्ड इज दॅट, आपण जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी वगैरे वापरतो. ATM कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, देर आर सो मेनी थिंग्स. ओके, मेनी कार्ड्स हे सगळे काय आहेत तर बेसिकली डाटाच आहेत. ओके, विच इज कलेक्टेड. our food habits, our healthcare, our traveling, our specific pursuits, you name it and everything had changed 360 degrees. The massive data available with us can really work wonders. आणि मग हा जो डाटा आहे आपलं आयुष्य जे आहे पूर्णपणे बदलून गेले म्हणता येईल ह्या डाटामुळे. आवर फूड हॅबिट सुद्धा यावरती सुद्धा चेक ठेवला जातो.
आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परसूट्स, म्हणजे आपल्या नेमकं काय आहे, आपल्या इच्छा काय आहेत, आपण त्या सगळ्या इंटरनेटवरती बघत असतो ना, जे आपल्याला बघायचं ते. तर यावरून मग आपण कुठं ट्रॅव्हल करतो हे सुद्धा रेकॉर्ड होतं. आपले हेल्थ केअर, आपण कुठल्या दवाखान्यात गेलो, कुठले औषधं घेतले, ठीक आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या हेल्थबद्दल, आपल्या ट्रॅव्हलिंगबद्दल, आपलं सायन्स, आता सायंटिफिक परसूट्स असतील, ज्या काही गोष्टी आहेत, यू नेम इट, इन एव्हरीथिंग एट चेंज 360 डिग्रीज. हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आता बदलून गेल्यात. कशाच्या मदतीनं? तर बिग डाटाच्या मदतीनं. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आणि हा जो डाटा आहे दॅट कॅन रिअली वर्क वंडर्स, म्हणजे हा पॉझिटिव्हली वापरला जाऊ शकतो, यामुळं मदत होऊ शकते आपल्याला भरपूर. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. फ्रेंड्स, डू यू नो what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. ठीक आहे. मग आपण इंटरनेटवरती ज्या काही गोष्टी करतो, फेसबुकवरती आपण कशाला लाईक करतो, त्यानंतर आपण कुठले व्हिडिओज बघतो, कुठले मेसेजेस फॉरवर्ड करतो, तर ह्या सगळ्याच गोष्टींचं रेकॉर्ड जे आहे ते ठेवलं जातं. आपण कुठल्या ऑनलाईन गोष्टी विकत घेतो, हे सगळं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि त्याच पद्धतीच्या वस्तू आपल्या समोर परत परत दाखवल्या जातात, सो दॅट आपण त्या विकत घ्याव्यात. ठीक आहे. ॲडव्हर्टायझिंगचा एक प्रकारच आहे, ते आपली मानसिकता जाणून घेतात, त्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आपल्यासमोर ठेवायला लागतात. यूट्यूबवरती आपण पर्टिक्युलर काही व्हिडिओज जर बघत असू, ठीक आहे, करिअर निगडीत वगैरे जर बघत असू, तर मग परत परत आपल्याला तशाच टाईपचे व्हिडिओज जे आहेत ते परत परत फ्लॅश व्हायला लागतात आणि आपला जो व्ह्यूविंग टाईम आहे, ठीक आहे, जे आपण बघत बसतो यूट्यूब, मग तो टाईम वाढत जातो, कारण की आपल्या इंटरेस्टचे व्हिडिओ जे आहेत ते यायला लागतात त्याच्यावरती. अँड वी गो ऑन वॉचिंग इट. जितका टाईम आपण एखाद्या पर्टिक्युलर साईटवरती घालवतो, तितकं त्या पर्टिक्युलर साईटला काय होतं, मॉनिटरी गेन होतो, कारण की ॲडव्हर्टायझिंग वगैरे मिळते. जास्त लोक जर बघतात, नाही का, टी व्हीवरती जसं आहे, एखादं पर्टिक्युलर चॅनल जर फेमस झालं, एखादा प्रोग्राम जर पर्टिक्युलरली फेमस झाला, तर मग काय करतात, त्या पर्टिक्युलर चॅनलवरती किंवा त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला जास्तीत जास्त ॲडव्हर्टाइजमेंट्स मिळतात आणि टी व्हीला रेव्हेन्यू मिळतो. तसंच इंटरनेटचं पण आहे. यूट्यूब जे आहे, वॉट एव्हर इट इज, यू कीप ऑन वॉचिंग इट अँड दे विल प्रोव्हाइड यू दॅट काइंड ऑफ मटेरियल सो दॅट यू कीप ऑन वॉचिंग इट. And this is done how? By recording, analyzing. तुमचे प्रेफरन्सेस ते जाणून घेतात, ते रेकॉर्ड होतात, आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट होती आणि आपल्याला जे पाहिजे तशा टाईपच्या वस्तू आपल्याला आपल्यासमोर दाखवल्या जातात इंटरनेटवरती वगैरे. सो online purchases or watch videos, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. ती रेकॉर्ड केली जाती, मॉनिटर केली जाती, लक्ष दिलं जातं त्याच्यावरती आणि ॲनालाइज केलं जातं. सो ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. सो मोठा अमाऊंटमध्ये हा डाटा कलेक्ट केला जातो. लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. द बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स, एक्झाबाइट्स. आता हे खूप आहे. मेगाबाईट आपल्याला माहिती आहे, MB, गिगाबाईट माहिती आहे, GB, त्याच्यानंतर मग टेराबाईट येतं, ठीक आहे, आणि नंतर 1,000,000 टेराबाईटचं 1000 पेटाबाईट्स होतात आणि त्याच्या पुढं आणखीन मग एक्झाबाईट्स आणखीन मोठं त्याच्यापेक्षा. म्हणजे हा डाटा खूप आहे. द डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. मग आता इतक्या मोठ्या हार्ड डिस्क वगैरे लागत आहेत का? आपल्या फोनमध्ये जर 64 GB फोन असेल तर मग त्याच्या पलीकडे जर आपला डाटा जायला लागला तर मग काय करू शकतो आपण? देर इज समथिंग कॉल्ड क्लाउड. क्लाउडमध्ये आपण आपली इन्फॉर्मेशन सेव्ह करतो. ते पर्टिक्युलर क्लाउड म्हणजेच काय, सॅटेलाइट किंवा स्पेसमध्ये आपली इन्फॉर्मेशन जमा होते आणि मग आपला त्याला पासवर्ड असतो, जो की आपला पासवर्ड टाकून आपण तेच इन्फॉर्मेशन परत आपल्या फोनमध्ये घेऊ शकतो. जर जागा नसेल आपल्या फोनमध्ये तर वी कॅन कीप इट इन क्लाउड. ओके. सो आता मेमरी एक्सपांड करण्याचंही काही राहिलं नाही, कारण की क्लाउड्स प्रोव्हाइड करतात कंपनीज, प्रत्येक इंटरनेट कंपनीज. So of data consisting of billions and trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. या सगळ्याच गोष्टींमधून आपला डाटा जो आहे लोकांचा, मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ पीपल, इतक्या लोकांचा डाटा, प्रत्येकाचा जवळपास जे कोणी इंटरनेट वापरतं प्रत्येकाचा डाटा जो आहे तो सिक्युअर केला जातो, सेव्ह केला जातो. All from different sources, for example, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. The
Data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity and veracity and value. आता जो काही डाटा हा कलेक्ट केला जातो तो कोणाला दिला जातो किंवा कोणाच्या कामाचा आहे, इंडस्ट्रीजच्या कामाचा आहे. आपल्याला कुठल्या वस्तू आवडतात हे जर कुठल्या वेबसाईटला कळालं तर मग ते कुठल्या त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला फायदा होतो की ह्या इतक्या नंबर ऑफ पीपलला ह्या गोष्टी आवडतात, तर तशाच टाईपचं प्रोडक्शन पण वाढायला लागतं. आता ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, प्रत्येकजण वेगवेगळे डिव्हायसेस जे आहेत ऑनलाईनसाठी लागणारे वगैरे, माईक घेणं किंवा मोबाईलचं स्टँड घेणं किंवा लॅपटॉप घेणं, कळतंय का, वेगवेगळ्या गोष्टी. तर तशा टाईपचे लगेच इंडस्ट्रीजला हा फायदा होतो की आता हे सिच्युएशन आहे, लोक सर्च करायला लागलेत ऑनलाईन साईट्सवरती ह्या पर्टिक्युलर वस्तू, तर मग तशाच वस्तू ज्या आहेत त्यांचं प्रोडक्शन वाढवलं जातं आणि त्या बाजारात आणल्या जातात. सो हे इंडस्ट्रीजला वगैरे पण मदत करतो हा डाटा. मिलियन्स ऑफ पीपल, ओके. The data available to industries and companies is enormously increasing in volume. Volume size मध्ये वाढतोय, व्हेरिएशन विविधतेमध्ये वाढतोय, वेलॉसिटी स्पीड वाढतीये ह्या डाटाची, व्हेरॅसिटी ॲक्युरेसी वाढतीये अँड व्हॅल्यू, आणि मग हे सगळं व्हॅल्युएबल पण आहे डाटा. सच अ बिग डाटा इज इझी टू ऑब्टेन बट so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. अगोदर हा प्रकार नव्हता बिग डाटाचा, पण आता जसं डाटा वाढत चाललाय त्याच्यामुळे वेगवेगळे वेज निघायला लागलेत इन ऑर्डर टू प्रोटेक्ट दॅट डाटा, अनालाइज दॅट डाटा. अनालिटिक्स म्हणजे काय, अनालाइज करणं, त्या डाटाला चा हिशोब करणं म्हणता येईल, ठीक आहे. म्हणजे बघणं आणि ॲनालाइज करणं की हे पर्टिक्युलर कुठल्या कॅटेगरीत जातं तिकडं टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी आता पॉसिबल झालेल्या आहेत. आणि हे सगळं सॉफ्टवेअरच करतात, म्हणजे तिथं माणूसच बसून करतोय असंही काही नाही. त्यामुळे सगळ्या सिस्टीम्स डेव्हलप झालेल्या आहेत, प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. बिग डाटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स process of examining large and varied data sets and big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. तर ह्या सगळ्या गोष्टी बिग डाटा जो आहे ते ह्या सगळ्या गोष्टी जमा करून ठेवतो. अननोन कोरिलेशन्स, हिडन पॅटर्न्स, मार्केट ट्रेंड्स, मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे, काय लोकांना पाहिजे, कस्टमरचे प्रेफरन्सेस काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट केल्या जातात. विथ सच अ ह्यूज डाटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव innumerable advantages, hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना या डाटाची गरज पडते, त्या पे करतात मग ऑनलाईन वेबसाईट्सला आणि त्यांच्याकडून डाटा घेतात की लोकांना काय पाहिजे, आणि सो दॅट काइंड ऑफ प्रोडक्ट कॅन बी डेव्हलप्ड. With such a huge data available with industries, they can have innumerable advantages, hence all the industries are trying to extract the maximum benefit from it. Many industries have advanced by miles from their competitors. आणि ज्या कंपनीज असं मार्केटच्या टचमध्ये राहतात, जे जाणून घेतात मार्केटला वगैरे, त्या कंपनीज डेफिनेटली प्रॉस्पर करतात, वाढतात. इट्स नॉट द अमाउंट ऑफ डाटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट वॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डाटा इज वॉट मॅटर्स. ठीक आहे. आता हा डाटा तर डेफिनेटली कलेक्ट होतोच, पण ह्या डाटाचं ऑर्गनायझेशन्स करतात काय ते पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर युजेस ऑफ बिग डाटा म्हणून जे आहे दॅट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. कुठले कुठले वापर आहेत डाटाचे.